घरात कोण नसताना दाजींनी दाजी माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की मला तुझं बघायचं आहे. मी पण विचार केला की ताई पण घरात नाही, हीच वेळ आहे. मग दाजींना दाखवायला काय हरकत नाही. मग मी माझं दाजींना दाखवलं आणि मग दाजी मला म्हणाले की माझी मेहुणी तर माझ्या 2 पाऊल पुढची निघाली. पण त्यांना दाखवल्यामुळे मी तर खूप समाधानी झाले. माझे नाव रुपाली. टाकवे नावाच्या गावात मी राहते. माझं वय 20 वर्ष आहे आणि मी दिसायला अगदी सुंदर आणि गोरीपान आहे. तसं बघितलं तर मुलांना सडपातळ मुली आवडतात, पण मी अगदी त्याच्या उलट आहे. माझा बांधा अगदीच मजबूत आणि भरलेला आहे. मी गावाकडची मुलगी असल्यामुळे रानातली आणि घरातली कामं करून माझं शरीर अगदीच भरलं होतं. पण खरं तर मला पण या सगळ्या कामाची सवय झाली होती. सकाळची घरातली कामं आवरून मग अंघोळ करून सलवार कुर्ती घालून कॉलेजला जायचं आणि मग दुपारी कॉलेजवरून आल्यावर रानात घरच्यांच्या मदतीला जायचं. हा माझा दिनक्रम ठरलेलाच असायचा. माझं कॉलेज आमचं गाव सोडून 4 गाव पुढं होतं. त्यामुळं आमच्या गावातली आणि आजूबाजूच्या गावातली सगळी कॉलेजची मुलं मुली आम्ही कॉलेजसाठी एसटीनेच जायचो. एसटीमध्ये बसल्यावर पण बाकी मुलींपेक्षा मी उठून दिसायचे. माझे केस लांब सडक आहेत, मग त्याची मी साखळी वेणी घालायचे आणि केसात सोनचाफ्याचं फूल माळायचे. त्यामुळे गाडीतल्या कितीतरी मुलांचं रोज माझ्याकडेच लक्ष असायचं. तसं बघितलं तर बाकी मुलींसारखं मला मेकअप करायला जास्त आवडतच नव्हता. त्यात रानात उन्हात काम करून माझ्या अंगातून एवढा घाम जात होता की पुन्हा घरी येऊन अंघोळ केल्यावर माझं अंग चमकतच होतं. आणि मग फक्त तोंडाला पावडर आणि कपाळाला एक छोटीशी टिकली लावली की मग झाला माझा मेकअप. आणि मग असं सिंपलमध्ये आवरून मी कॉलेजला जायचे. कॉलेजमध्ये असल्यावर पण आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काय खायला गेलो तर बाकी मित्रमैत्रिणी पावभाजी, मिसळ, कोल्ड कॉफी असलं काही प्यायचे. माझं खाणं मात्र वडापाव, कांदा भजी हे असलंच असायचं. त्यामुळे सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असायचा. काहींना माझं कुतूहल वाटायचं तर काहींना कीळ असायची, पण मी मात्र या राहणीमानात खुश होते. अशीच 11वी-12वीची 2 वर्ष मी काढली. त्यानंतर मात्र माझी ताई मला म्हणाली की तू पुढच्या शिक्षणासाठी माझ्याकडे येऊन राहा. माझी ताई, माझे दाजी आणि त्यांचा एक मुलगा हे सगळे शहरातच राहायला होते आणि इकडं गावाला माझ्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यामुळे त्याची बायको म्हणजे माझी बहिणी पण घरी आली होती. त्यामुळे घरातल्या आणि रानातल्या कामाचं मला फारसं असं टेन्शन नव्हतं. त्यामुळे मी पण विचार केला की कॉलेजला रोज ये जा करण्यापेक्षा सरळ ताईकडे जाऊन शहरातच राहावं. तिथून कॉलेज अगदीच जवळ होतं, म्हणून मग ताईकडे राहायला गेले. माझे दाजी एका वकिलाकडे सहाय्यक म्हणून काम करत होते आणि ताई एका रुमाल कंपनीत कामाला जात होती. त्यांनी त्यांचा मुलगा म्हणजे चिनू 2रीला शाळेला होता, त्यामुळे तिघे पण दिवसभर बाहेरच असायचे आणि कॉलेज सुटल्यावर मी एकटीच घरी असायची. त्यामुळे घरातलं जास्त तर कामं मीच तर करत होते. सकाळचं जेवण तेवढं ताई करून जायची. मग दुपारी कॉलेजवरून आल्यावर कपडे, भांडी, फरशी अशी सगळीच कामं मी आवरायचे आणि मग रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. रात्रीच्या जेवणाला ताई थोडाफार हातभार लावायची, पण मी तिला जास्त काही करून देत नव्हते. माझे दाजी तसे स्वभावाला जरा लाजाळूच होते, त्यामुळे ते फक्त कामापुरतेच माझ्यासोबत बोलायचे. लाजाळू असले तरी दाजी दिसायला खूप हँडसम होते. त्यांची दणकट शरीर आणि त्यांची दाढी मला लय आवडायची. त्यांच्याकडे बघितल्यावर मला पण असं वाटायचं की माझ्या नवऱ्याला पण अशीच दाढी असावी. माझी ताई तब्येतीने जरा किरकोळ होती, पण दाजी मात्र भरगच्च आणि दणकट मुली आवडायच्या, अगदी माझ्यासारख्या. त्यामुळे माझ्याकडे बघताना दाजींच्या डोळ्यात मला एक वेगळाच भाव दिसायचा. ते कधी कधी ताईला पण म्हणायचे की जरा खात पीत जा, अवस्था तर बघ स्वतःची, जरा रुपालीकडे बघ, खाऊन पिऊन कशी दणदणीत आहे. दाजी असं बोलल्यावर ताई तर हसण्यावर घालवायची आणि सहज घ्यायची, पण हे ऐकून मला तर लय भारी वाटायचं. एक दिवस असेच दाजी मला म्हणाले की रुपाली, तू खूप भारी दिसतेस. खरं तर तुझ्या ताईला बघायला आलो आणि तेव्हा तुला बघितल्यावर असं वाटलेलं की तुझी ताई पण तुझ्यासारखीच दणकट असती तर भारी झालं असतं. मग त्यावर मी पण गमतीने म्हणाले की मग मलाच मागणं घालायचं ना, मी केलं असतं की लग्न. मी हे बोलल्यावर दाजी फक्त हसले आणि म्हणाले की तेव्हा नाही सुचलं मला, हे असंच सगळं चालू होतं. आणि बघता बघता कधी वर्ष संपत आली हे मला समजलंच नाही. कॉलेजची परीक्षा सुरू होती
आणि माझ्या डोक्याचं टेन्शन वाढत होतं. कारण मला अभ्यासाची आवड तर होती, पण अभ्यास डोक्यात काय नीट शिरत नव्हता. मग त्या परीक्षेच्या दिवसात घरातली कामं जरा बाजूला ठेवून अभ्यास कर, असं ताई मला म्हणाली. मी पण थोडाफार अभ्यास करून परीक्षा दिली. कशी बशी परीक्षा संपली आणि मग कॉलेजला सुट्टी लागली. मग मी ते थोडे दिवस गावाला जायचं ठरवलं. मी गावाला जाणार म्हटल्यावर चिनूने पण माझ्यासोबत जायचा हट्ट धरला. तशी त्याची पण परीक्षा झाली होती, त्यामुळं त्याला घेऊन जायला ताई पण तयार झाली. मग चिनूला घेऊन मी गावाची वाट धरली. जवळपास महिनाभर मी गावाला होते. या दिवसात मी पूर्ण मोकळी झाले होते, कारण तिकडं शहरात सगळं कसं चार भिंतींच्या आत आणि कोंडल्यासारखं जीवन होतं. पण इकडे गावाला मात्र सगळं कसं मोकळं आणि मनासारखं होतं. या दिवसात मी घरच्यांना रानात भात काढू लागले. दिवसभराचं रानात काम करायचं आणि अंगावर भाताची कूस पडायची आणि मग संध्याकाळी घरी येऊन गार पाण्याने आंघोळ केल्यावर जे सुख भेटायचं ते पण वेगळंच होतं. आणि मग केस धुवून आवरून मी आरशासमोर टिकली लावायला उभी राहायचे. तेव्हा ताजी माझ्यासाठी बोललेले शब्द मला आठवायचे आणि मग गालावर एक हलकीची स्माईल यायची. त्यानंतर सुट्टी संपवून मी पुन्हा चिनूला घेऊन ताईकडे गेले. आणि मग एक दिवस आमच्या परीक्षेचा निकाल भेटणार होता आणि मग त्यांच्यावर पुढच्या वर्गाचं काय ते ठरणार होतं. नेहमीसारखं सकाळी माझं सगळं आवरून मी कॉलेजला गेले आणि मग दुपारी 12 वाजता निकाल घेऊन घरी आले. आणि बघितलं तर त्या दिवशी दाजी घरातच होते. मग मी दाजींची नजर चुकून कपाटाजवळ गेले आणि निकाल कपाटात ठेवून दिला. आणि मग फ्रेश व्हायला गेले. फ्रेश होऊन बाहेर आले आणि मग दाजींना विचारलं की दाजी असं आज घरात कसं काय? त्यावर ते म्हणाले की माझी तब्येत जरा ठीक वाटत नाही, म्हणून म्हटलं जरा आराम करावा. मग मी त्यांना म्हणाले की ठीक आहे, मग मी जेवण गरम करते, मग आपण सोबतच जेवण करूया. त्यावर दाजी म्हणाले की जेवायला अजून वेळ आहे, थोड्या वेळाने करू जेवण. आणि मग त्यापुढे ते म्हणाले की रुपाली तू काही लपवतेस का? मी म्हणाले नाही. त्यावर दाजी म्हणाले की मगाशी माझी नजर चुकून कपाटात तू काहीतरी ठेवलं, काय होतं ते? मी थोडी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर दाजींना स्वतःच विषय काढला की आज तुझा कॉलेजचा निकाल लागणार होता ना, काय झालं त्याचं? यानंतर मात्र माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं आणि शेवटी मी त्यांना सांगितलं की मी कपाटात निकालच ठेवत आहे. मग दाजी म्हणाले की बघू मला दाखव. मी टाळत होते, पण ते काही केले ऐकत नव्हते. मग शेवटी मी पण विचार केला की ताई पण घरात नाही आहे, पण दाजींना दाखवायला काही हरकत नाही. आणि शेवटी मी त्यांना माझा निकाल दाखवला आणि मग तो बघून दाजी हसायला लागले आणि म्हणाले की माझी मेहुणी तर माझ्या पुढची 2 पावलं निघाली. माझे तर फर्स्ट इयरला 2 विषय गेले होते आणि इथं तुझे तर 4 गेलेत, चांगलं आहे. दाजी असं बोलल्यावर मी त्यांना म्हणाले की दाजी तुम्ही रागवला नाही का? त्यावर ते म्हणाले की त्यात काय रागवायचं काय आहे, सगळ्यांनाच चांगले मार्क पडतात किंवा सगळेच पास होतात असं नाही ना, आणि चांगली मार्क पडली तरच करिअर होतं असं आहे का? तसं असतं तर विषय गेलेला, मी वकिलांकडे कामाला लागलोच नसतो. मग मी म्हणाले की हे ताईला कोण सांगणार? त्यावर दाजी म्हणाले की तिची काळजी तू करू नको, तुझ्या ताईला काय सांगायचं ते मी बघतो. दाजींच्या शब्दामुळे तर मला एकदम आधार आला होता आणि मग असं वाटलं की मी दाजींना माझा निकाल दाखवला, ते बरंच केलं. मी आतून खूप समाधानी होते. पण पुढं दाजी असे म्हणाले की आता विषय गेलेत आणि ते पुन्हा परीक्षा देऊन सोडवायचे आहेत, हे विसरू नको. असं बोलून दाजी हसले. त्यावर मी पण हसून प्रतिसाद दिला. त्यानंतर दाजी म्हणाले की अभ्यासापेक्षा तू पाककलेत जास्त पारंगत आहेस आणि त्यात जर तू लक्ष दिलंस तर तुझं यापेक्षा चांगलं करिअर होईल. माणसांना तेच करावं ज्यात तो स्वतः पारंगत असेल आणि जे काम करताना तो खुश असेल. दाजींचे शब्द अगदी मनाला पटणारे होते. त्यानंतर माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असलेली माझी अपेक्षा अजूनच बदलली. माझ्या नवऱ्याला दाजीसारखी दाढी तर असावी, पण त्याचा स्वभाव पण अगदी दाजींसारखाच असावा.